दोस्तों अभी हम लोगों ने नानी वाटरफॉल देखा जो भंडारदरा के आगे ऑन द वे ही आपको दिखाई देगा। मैंने आपको बताया कि नासिक से हम लोग निकले थे, वैसे भी आप रतनवाड़ी आने के लिए अमृतेश्वर मंदिर देखने के लिए आप मुंबई के साइड से आ रहे हो तो घोटी से टर्न लेके आप भंडारदरा और भंडारदरा से आगे रतनवाड़ी पहुंच जाओ। नहीं तो आप संगमनेर से भी आ सकते हो, पुणे से आ रहे हो तो। आत्ताच झाला ना, मग काय 6 महिने झाले असतील. पावसातच काम केलं वाटतं. बरं नाही, 1 वर्ष झालं. तुम्ही पुण्याच्या खाली ना. अमृतेश्वर देवस्थान, रतनवाड़ी, रतनगढ़। तिकडे जायचं का? अच्छा, ओके. अमृतेश्वर मंदिर. हो ना, हे सगळं मला वाटतं ना, गोंदेश्वर वगैरे सगळं इकडचं जो आहेत ना, त्र्यंबकेश्वर, एकाच टाइम पिरियडचे असतील सगळे. पाणी आतमध्ये पाहिलं ना. ना हे सगळी फ्लोरिंग आहे त्यावेळेची ही. हे पा इथे गणपती बाप्पा इथे. तो जो 90% मंदिर नष्ट केलं. सब फ्लोरिंग है उस टाइम का. और अभी देखिए पूरा मंदिर का जो स्ट्रक्चर है, ऊपर देखिए किस तरह से गोलाकार बनाया गया है. जबरदस्त स्ट्रक्चर. यह है गोंदेश्वर नहीं, मुरुदेश्वर महादेव. अभी ये ईस्ट है, पूर्व दिशा का फेसिंग है मंदिर का. वाव, सुपर. हाँ, हे पहा, हे जे दिसलं ना वरती प्रकाश आहे, वरपर्यंत प्रकाश पडतो ऑटोमॅटिकली, रिफ्लेक्ट होऊन पाण्यामुळे. खाली पाणी आहे ना, किरण बघा, तुम्ही पुढे किती पण मोठे घर बांधा, पूर्व दिशेकडनं असल्यामुळे बरोबर पिंडीवरती प्रकाश पडतोय. पाहते पिंड पा कशी दिसते. बाबा मस्त आहे एकदम. मला सांगा, काय तीची गरज आहे का? नॅचरल तेज आहे बघा पिंडीवरती. पानी से रिफ्लेक्ट होके प्रकाश, ऊपर लाइट लगाने की जरूरत नहीं है. पानी का त्याच्यामुळे बघ वरती बघ. हां, नाही रे, करायचं तो टाइमपास. म्हणजे आत्ताचे इंजिनियर चांगले. काय आहे? कुठला प्राणी आहे? महिषासुर वाटतो का तो? महिषासुर वाटतोय ना. हां, म्हशीवरती. हो ना. तिकडे चालायचं का? ती जाळी बघ कशी बनवली, ग्रिलची जाळी. हो का? डायरेक्ट ऍक्च्युली तिकडनं येते पाणी ना.
अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी. रतनगड, रतनवाडी ॲक्च्युली गाव आहे. चला. रतनवाडी ते मंदिर तिकडे. नयन रम्य इथं हे पाहे मंदिर मागच्या साईडला. आणि या ते जे समोर दिसतंय तिकडे आम्हाला ट्रेक करायचा है रतनगढ़. वीडियो अच्छा लगे तो लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए मेरे चैनल को. धन्यवाद.